माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि जे कोणी संविधानाला मानतात असे सर्व लोकांना, तसेच माझे मार्गदर्शक डॉक्टर मामा देशमुख, ज्यांचं वय आज 89 वर्षाचं आहे, ते स्वतःच लिहितात, स्वतःच प्रकाशन करतात आणि त्यांनी दिलेला इतिहास एवढा की बाकी लोक प्रकाशन करायला तयार नाही आहेत. त्यांचे जे काही लिखाण ते स्वतःच प्रकाशन करतात. त्यानंतर भागीदारी मोर्चाचे माझे मित्रमंडळी प्राचासाहेब, भानुप्रतापजी, रतनलालजी, लक्ष्मण यादव, वरराज मलिक साहब, उसके बाद त्यानंतर लक्ष्मण यादव, नवीन कुमार, सर्व माझे मंडल साहेब, त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ, त्यानंतर जेवढे काही भारतातील हिस्ट्रीची पदवी घेतलेले लोक, त्यानंतर सायन्सची डिग्री घेतलेल्या लोकांनी आणि लॉचा डिग्री घेतलेल्या लोकांनी, त्यानंतर जेवढे काही संविधानाला मानतात आणि टॅलेंटेड लोक, राजकारणातील लोकांना, सगळ्या लोकांना मी आज सांगणार आहो की बघा, आज आपल्या देशाची एवढी भयंकर परिस्थिती आहे आणि बघा, जगामध्ये 2 महामानव झाले आहेत. त्यांचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा दादांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगात झालेले आहेत, पण हजारो वर्ष अगोदर तथागत गौतम बुद्ध इथं बुद्ध धर्म होतं. बघा दादांनो, त्यांनी सांगितलं की मी वास्तववादीवर विश्वास ठेवतो, मी काही परमेश्वर नाही आहे. आणि एकीकडे 99 लोक आहेत, पण माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला ते पटणार नाही, मी त्याचा विरोध करणार. आणि टाईम म्हणजे मॅथेमॅटिक्स आणि सायन्सची तर्कबुद्ध बुद्धीने हा अख्खा जग बुद्धाचं आणि बाबासाहेबाचं नॉलेजने जेवढे काही पृथ्वीवर डेव्हलप कंट्री आहेत, सगळे आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करत आहेत. पण दुःखाने मला सांगावं लागतं की आमच्या देशामध्ये 5000 वर्षापासून काही लोक युरेशियातनं आलेत, आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, जे हिटलरपेक्षा 200 टाइम्सने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, यांनी जो आपला राजा, मौर्य राजा था, बुद्ध धर्म होता त्यावेळेस, त्याची पुष्पशृंग हा युरेशियातनं आलेला त्यांचा हेड आहे. या लोकांनी बृहदत्त जो राजा था, कपट बुद्धीने त्याची हत्या केली, 10व्या मौर्य राजाची. आणि त्यानंतर एवढी दहशत केली की जे बुद्धचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलेलं आणि भीती पाहिजे थायलंड, जापान, चायना, श्रीलंका पळून गेले जिथं मिळालं त्यांना. त्यानंतर यांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे, कारण हे बॅचलर आलेले होते आणि यांनी एवढी दहशत तयार केली दादांना. बघा, यांनी मनुस्मृती तयार केली. मनु म्हणजे मनाप्रमाणे. काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, बाहोतनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य आणि आमच्या 7000 जाती केल्यात. आणि हे बॅचलर आलेले होते, यांनी बाया घेऊन आलेले नव्हते. त्यांनी म्हटलं की तुमच्या बाया, चाहे ते 3 वर्षाची पोरगी असो, 5ची असो किंवा 20 वर्षाची असो, जी पण आम्हाला पसंत असेल तिच्यासोबत आम्ही भोग करू, तिचा जीव घेऊ, पण कोणी त्याचा विरोध केला तर त्याला मारू आणि तुमच्या 7000 जाती बनवून शिक्षण जो कोणी हे करेल, आवाज वेळ, त्याला आम्ही मारू आणि शिक्षण शिकेल त्याला कानात शिसटा. अशा पद्धतीने इतकी क्रूर प्रथा की सती प्रथा. बघा दादांनो, नवरा मेला तर त्याला जिवंत जाळायचे आणि नगारा वाटवायचे. 10व्या सदीमध्ये आमच्या देशामध्ये काही संत झालेत, रैदास, कबीर, गुरु गोविंद, बसेश्वर महाराष्ट्रात. त्यानंतर बघा 11व्या सदीमध्ये मोगल आलेले आहेत, 850 वर्ष राहिलेत ते इंडियात. आणि त्यानंतर बघा दादांनो, आमच्या देशामध्ये मोगल आल्यानंतर त्यांच्या लढाया व्हायला सुरुवात झाली. काही राजे जे होते, पूर्ण भारतामध्ये 500 राजे होते, पण त्या मोगलांनी कुठल्याही संतांना मारलेलं नाही. आणि यांच्या लढाया झाल्यानंतर प्रॉपर्टीसाठी होते, जागा हे ते, पण बिचारे जनतेला मारायचं नाही, काही त्रास नाही द्यायचं. आणि राजा महाराजांना शौक होतं बायकांचे, 10-10, 8-8, 10-10 बायका राहायचे. असं करता 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 आमच्या देशात 500 राजे झालेत. आणि त्यानंतर आमच्या बाया ह्या शूद्र,
राजांच्या घरात त्यांना खायला प्यायला सगळं हे असायचे, तर राजा किती बायकांसोबत भोग करणार आहे? 1 2 3. आमच्या बाया अंधविश्वासी. त्यांनी काय केलं, पूजापाठीच्या त्यांच्या घरात घुसलेत आणि या लोकांनी त्या बायांशी भोग केलं आणि त्याच्यातनं निजामा मराठा हे प्रत्येक स्टेटमध्ये आहेत निजामी राजे, आणि ते इतकी क्रूर कोंब निघालेली आहे की मी तुम्हाला पुढे सांगणारच आहो. आणि बघा दादांनो, 1595चा जन्म झालेला शहाजी राजे भोसले हे शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांना सुद्धा मारून टाकलं. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म शिवाजी महाराजांचं. आणि बघा दादांनो, त्यानंतर शिवाजी महाराजांचे ट्रेनिंग द्यायला, शिक्षण घ्यायला, ज्ञान घ्यायला जिजाऊने तुकारामाच्या कीर्तनात बसवलं. अजूनही JM रोडला तुकाराम पादुका चौकात शिवाजी महाराज जगसंत तुकाराम महाराजांचे पाय पडताना दाखवलेलं आहे. शिवाजी महाराजाचे सरदार मुस्लिम सरदार आणि आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक होतो. बघा, त्या राजाने सरदाराने जगातला सगळ्या टॅलेंटेड राजा म्हणून त्यांना पदवी मिळालेली आहे. आणि त्या राजाने राजाच्या सरदारांनी एक सुंदर मुस्लिम राजाची मुलगी आणलेली होती मुघलांची. काय म्हटले, खबरदार जर हात लावलं तर तुमचं हात कापून काढेल. आणि त्या बाईला सांगितलं, जो कोणी या बाईला हात लावेल त्याला मी कापून काढेल. अशा पद्धतीने त्यांनी बायांना रिस्पेक्ट दिलं माझ्या देशातील लोकांना. आणि त्याच महाराजाचं राज्याभिषेक काशीच्या गांगा भटाने पायाच्या अंगुठ्याने केलं. आणि त्या भटाला त्यांनी बाथरूममध्ये नेऊन मारलं आणि शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं म्हणून तो मरण पावला. त्यानंतर 1657ला संभाजी महाराजाचा जन्म. आणि संभाजी महाराजांनी 10 पदवी आणि 10 ग्रंथ लिहिले. बघा दादांनो, एवढ्या मोठ्या राजाला पेशवे आणि निजामी मराठाच्या लोकांनी त्याला पकडून औरंगजेबचं नाव सांगतात. मनुस्मृतीप्रमाणे 32 वर्षी 32 तुकडे केलेत 1689ला. आणि भीमा कोरेगावचा भीमा नदीमध्ये फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी आमच्या आयाबेनी गेल्यात तर महाराजांचे 32 तुकडे गंगाराम महारने ते शिवून बडू बुजलं, त्यांची समाधी बांधली. आणि आनंद व्यक्त करतात गुढीपाडवा म्हणून. आणि हे निजामी मराठासुद्धा गुढीपाडवा म्हणतात. त्यानंतर जिजाऊ बघा शूद्र होती, तलवार घेऊन लढलेली आहे अन्यायाविरुद्ध. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, ताराराणी अहिल्याबाई होळकर बघा राजस्थान आणि MP मध्ये शिंदे फॅमिली. त्यानंतर ताराराणी आणि 1800च्या मध्ये इंग्रज आल्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सावित्री फुले लोकांनी दगडसेन बघून आणि फातिमा शेखनी दादा पहिली शाळा 1 जानेवारी 1847ला काढली. स्वातंत्र्यता मिळवून दिली शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी. समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख. आणि शाहू महाराजांनी आरक्षण दिलं दादांनो, रक्षण दिलं 90% समाजाला, बंधुत्व निर्माण केलं बहुजनांनो. आणि अशा राजाला 9 मे 1922ला निजामी मराठा आणि पेशवाईंनी कोणी म्हणतात पॉयझन दिलं. 6.5 फूट राजा एका बोगीतने रेड्याला खाली बसत होतं हल्ल्याला. अशा राजाचं खून केलं. आणि त्यानंतर बघा पेरियार रामास्वामी काँग्रेसमध्ये होता, ज्याचं 78ला जन्म, त्याने 24ला काँग्रेस सोडली दादांनो. आणि सांगितलं त्यांनी मी जातीवाद नष्ट करणार. आणि बघा दादांनो, रामायणामध्ये कृष्णाला पावर आहे सगळ्या शूद्र जातीच्या बाया 3 वर्षाच्या पोरीपासून भोग करायचं. आणि रामायणामध्ये बघा नंगा साधू पाजून लवकुश. पेरियारने चेन्नईमध्ये जाऊन राम सीता लक्ष्मण यांची मूर्तीला चपलाच्या माळा टाकितलं आणि सांगितलं सापाला सोडा आणि बामणाला कापा. हा सापाने एक माणूस म्हणतो, बामणा हा हजारो लोकांचं पॉयझनस करतो. त्यानंतर बघा 70% आरक्षण त्यांनी घेतलं. 85ला आतंकवादी काँग्रेस आणि 1925ला आतंकवादी काँग्रेस, देशद्रोही हत्यारे
RSS जनसंघची स्थापना लाल बाल पाल आर्य विदेशी यहुदी नाजी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय या लोकांनी केलेली आहे. त्यानंतर बघा दादांनो, पाण्यासाठी मंदिरसाठी 31 बनियानी सेपरेट इलेक्ट्रोचा विरोध करून उपोषणाला बसले. आणि बघा 35 रमाईचं निधन झालं तेव्हा बाबासाहेबांनी विचार केला, आरक्षण दिलं SC STला आणि 340 प्रोव्हिजन केली OBCसाठी. त्यांनी विचार केला की हे मी जर मान्य नाही केलं तर हे माझ्या लोकांना मारतील, गरीब लोकांना. 42 वड झालं तेव्हा इंग्रज म्हटले जाऊ, गांधीजींनी म्हटलं चले जाओ. SC ST OBC गरीब मराठाच्या लोकांनी बिचाऱ्यांनी पायात चपला नव्हत्या, उपाशी राहायचे. त्यांनी पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बिचाऱ्यांनी बलिदान दिलं. बघा अजून लिस्टमध्ये कोण आहेत. त्याच महात्माला आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघचा मेंबर नाथुराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948 गोळी घालून हत्या केली. आणि त्याच्या सुनता केलं तर दंगा करायला हिंदू मुस्लिम. कोण होता गोडवळकर, कोण होता जिना, हेगडेवार कोण होते, हे सगळे काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर दादांनो बघा, यांनी मागणी केली इंग्रजांकडे की आम्हाला बॅरिस्टर द्या. तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्या देशातला हिरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि गांधीजींनी नेहरूला सांगितलं त्यांना संविधान पीठमध्ये जाण्यासाठी. जोगेंद्र मंडळांनी रिजाईन केलं मुसलमान. आणि त्यानंतर आदिवासी लोक तलवारच्या टोकावर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा संविधान बनवलं तेव्हा हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे, आम्ही मान्य नाही करणार. बाबासाहेबांनी बघा SC ST OBCला आरक्षण म्हणजे रक्षण दिलेलं होतं. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय. आणि दादांनो बघा, बाबासाहेब महामानव होते. एवढा अन्याय त्याच्यावर हजारो वर्षापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि काय सांगितलं, प्रत्येकाने टॅक्स भरायचं आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार. आम्ही हजारो वर्षापासून 5000 वर्ष आमचं शोषण केलं, जनावरांपेक्षा खालच्या स्तराला. स्वाभिमानाने जगायला बाबासाहेबांनी शिक्षण, रोजगार आणि हेल्थसाठी एक मनाचा अधिकार दिला आणि सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि 4 स्तंभ: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा दादांनो कोण बसलेले आहेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि निजामी मराठा. आणि त्यानंतर तेव्हापासून 50 पासून कोण आहे RSS, कोण आहे जनसंघ आणि कोण आहे काँग्रेस? सांगा कोण आहे? आणि त्यानंतर बघा दादांनो 51 हिंदू कोड बिल आणि आमच्या बायांचं आणि कालेरकर आयोग आलेलं होतं. नेहरूजी म्हणतात अरे काय पागल बिगल आहेस का, आपल्याला संडास साफ करायचं का? आणि नंगा साधूंनी स्त्रिया आमच्या बहिणींसाठी असल्या महिलांसाठी हिंदू बिलचा विरोध केला. बघा त्यांचा एक मुलगा यशवंत होता, त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं. बाबासाहेब मेल्यानं त्याने भरपूर कामं केली. 52 बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज कॅलिफोर्निया जगातला हजारो वर्षातला टॅलेंटेड पदवी दिली, सिम्बॉल ऑफ नॉलेज. 52ला इलेक्शन झालं. नड्डा म्हणतो 78,000 मतांनी बाबासाहेब निवडून आले होते. त्यांना 14,000 मतांनी पडले म्हणून डिक्लेअर केलं. जसं EVM आहे तसं काय बाबासाहेबासोबत कोणीच नव्हते. 14 ऑक्टोबरला 56ला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशन सुरू होतं. 5 डिसेंबर रात्रीला नेहरूजीची रखेल सविता कबीर ही बाबासाहेब वयाने मोठी होती. तिने 5 डिसेंबरला रात्रीला पहाटेला 6 डिसेंबर पहाटेला बाबासाहेबांचा खून केला आहे. हे सायन्स जर्नीमध्ये डॉक्टर खरात सर विलास आणि दिलीप मंडलने सांगितलेलं आहे. आणि 56ला मराठवाड्यामध्ये बघा वेगळं झालं. हा OBCचा गुलाम शंकरराव चव्हाण 48मध्ये LLB घेतल्या माणसाने आणि त्याच्या पोरांनी पूर्ण मराठवाड्यावर राज करून पूर्ण त्याचं वाट लावून ठेवलेली आहे. आणि आता बघा कुठं घुसलेले आहेत. एकच आहेत काँग्रेस RSS जनसंघ आहे का? बरोबर कोणी केलं आहे? लाल बाल पाल. कोण भोगत आहे सत्ता? 60मध्ये विदर्भ ॲड करून बघा चितपाव संघटनेचं ऑफिस, काळा सोना पॉवर स्टेशन. आणि त्यानंतर शंकरराव चव्हाणसारखे माणसं होते, पंजाबराव देशमुख या लोकांनी, कर्मवीर भाऊराव पाटील या लोकांनी
त्यावेळेस काही मानवतावादी लोक होते, त्यांनी डेव्हलपमेंट केलं. 64ला नेहरूजीचं हे झालं, मृत्यू झाला अटॅकने. बघा गुलजारीलाल नंदा हंगामी, आणि त्यानंतर झाले लाल बहादूर शास्त्री, त्यांनासुद्धा मारहाणाला ताशकंदाने नेऊन अजूनपर्यंत पत्ता नाही. परत गुलजारीलाल नंदा, त्यानंतर बघा दादा इंदिरा गांधी. आणि 62मध्ये पुण्यामध्ये कत्लखाना काढला, आदिवासी संशोधन केंद्र. मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोरे, ज्याचे 41 जन्म, 22 वर्षाचा होता, त्याला PhD दिली. आणि लिहिणारा इतिहास आर्य विदेशी नाजी निजामी मराठा 100% 200% डिक्टेटर आतंकवादी लोकांनी, आणि त्याला आश्रमशाळा दिला नवीन नवीन मास्तरांसाठी, टीचरसाठी. आणि चपराशीपासून तर साहेबपर्यंत हे आदिवासी एरियातले, ज्यांना त्यांनी रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणतात, यांच्या लोकांना बसवलं आणि यांना सगळं दिलं, टीचर दिलं, सगळं दिलं. आणि त्यानंतर हा 64 ते 65 पासून शरद पवार निजामी मराठा संभाजी ब्रिगेड आतंकवादी संघटनांचा हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी हत्यारा शरद पवार पूर्ण राज्य करते महाराष्ट्रावर. 67मध्ये आमच्या आयाबहिणी दिल्लीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जेलमध्ये गेल्यात. मानवतावादी होते, तिने सगळ्या प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. त्यानंतर अंडरटेकिंग काढलेत आणि तिने बिचारीने बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिराव फुले आणि शिवाजींचा पुतळा उभारलेला आहे. आणि 4मध्ये यांना हामील होता आमच्या 4 सेटअप, सगळ्यांना काढून फेकलं दीक्षाभूमीला. त्यानंतर 71मध्ये तिने बांगलादेश जिंकून दिलं. 73ला दुष्काळ आला जातात, आम्ही लाल ज्वारी खाल्ली अमेरिकेली. आणि 73ला पेरियारला मसिमेचा मृत्यू झाला. नंगा नाच सुरू केला आहे. AIDF कोणाची आहे? RSS जनसंघ, काँग्रेसची. BMS RSS जनसंघची. यांनी स्ट्राईक केलं कारण यांना इंदिरा गांधीबद्दल राग होता. RSSचा, काँग्रेस इथेच, जनसंघ इथेच आणि काँग्रेस इथेच. आणि 77ला यांनी स्ट्राईक केलं, मग तिने इमर्जन्सी लावली. आणि जयप्रकाश नारायण समाजवादी चळवळ, त्याच्यात कोण होते? चरणसिंग, चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान आणि मुलायमसिंग यादव, असे शूर, असे शिकलेले चांगले लोक होते. आणि 77ला बघा दादांनो, RSS जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली. मोरारजी देसाई झालेत आणि त्याने मंडल कमिशनची स्थापना केली. सांगा 77 पर्यंत SC ST OBC लोक किती शिकले होते आणि किती पॉलिटिक्समध्ये होते. आणि दादांनो बघा 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिरा गांधीनं. आणि आणि जेव्हा मंडल कमिशन स्थापना, मोरारजी देसाईंनी मंडल साहेबांना नॉमिनेट केलं रिपोर्ट सबमिट करायला. आणि 78मध्ये ह्या निजामी मराठाचा आतंकवादी देशद्रोही हत्यारा शरद पवारने वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडून 78ला काँग्रेस RSS जनसंघ उलट स्थापन केली. आणि 80ला TV आला. सांगा किती लोक शिकले होते 77 पर्यंत. आणि हा वामन मेश्राम यांनी 14 जातीचे आतंकवादी संघटन काढून हा 77 पासून संभाजी ब्रिगेड आतंकवादी संघटनांसोबत काम करत आहे. यांनी भारतातील सगळ्या आदिवासी लोकांचं, करोडो लोकांचे आयुष्य बर्बाद केलं. दाखवा आदिवासींचे जे हे म्हणतात आम्ही ब्रह्माच्या खरे आणि खोटे करून हा RSS आणि खुनी काँग्रेस बाबासाहेब यांच्यासोबत हा बसून काम करत आहे. हा बाबासाहेब आंबेडकरचा दुश्मनी आहे. करोडो लोकांची यांनी महाराष्ट्रात 36 जातीच्या याच्यावर अन्याय केलं. आणि बघा 80मध्ये TV आलं, RSS जनसंघची BJP झाली, दिवा गेला आणि कमळ आलं. 91मध्ये जनगणना केली, त्यावेळेस STचे 1,10,00,000, 2 खासदाराच्या ठिकाणी 4 खासदार आणि 13 आमदार 25. बघा दादांनो, आमचे वार्ड रिझर्व होते आणि आम्हाला म्हणतात 50 पासून प्रूव्ह करा. आणि हा वामन मेश्राम आतंकवादी संघटन हा संभाजी ब्रिगेडसोबत आणि काँग्रेससोबत आज 48 वर्षापासून काम करत आहे. हा आदिवासींचा दुश्मन आहे आणि आम्हाला म्हणतात प्रूव्ह करा आदिवासींना. 84मध्ये बघा इंदिरा गांधींनी म्हटलं होतं आणि रामाच्या नावाने कित्येक आणि कमंडलचं हे चालवलं, करोड लोकांचे खून करून टाकले.
इंदिरा गांधी 84 म्हटले, इस देश की उन्नति के लिए मेरा खून काय काम में आएगा. RK धवन आणि तिला दिसत होतं यांना मंडल कमिशन राम मंदिरासाठी दंगा करायचा होता, कारण आमचे हिंदू लोक शिकले नव्हते. शीख लोक रक्त देणारे देशासाठी कोण? खलिस्तानी. आणि RK धवन यांनी प्लॅन करून इंदिरा गांधीचं खून केलं आणि करोडो लोकांची मंडल कमिशन, त्यानंतर शीख आणि हिंदू याच्यात दंगल घडवून आणली. 84 मध्ये राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले पायलट करून. 85ला EVMचा प्रस्ताव, हा आर्य विदेशी हिटलरचा औलाद अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंघवी, प्रकाश कांबळेने EVMचा प्रस्ताव पास केला. राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणलं तर BMS आणि AIDFने स्ट्राईक केलं, म्हणजे बेरोजगारी वाढते. त्यानंतर बघा आमच्या देशातल्या हिटलरची पदवी परीक्षा, जेव्हा कॉम्प्युटर नव्हतं ते प्रिंट दाखवतात, MA झाले आहेत, BA झालेले आहेत. आणि राजीव गांधी म्हटलं 89 मध्ये ₹1 येतो टॅक्स, त्यातले हे 10 पैसे खर्च करतात, 90 ते खातात, मी आलो तर 85 खर्च करेन. आणि विश्वनाथ प्रताप सिंगने मंडल कमिशन लागू केल्यानंतर आपली गव्हर्नमेंट स्वागे दिली आणि हा HRD मिनिस्टर अर्जुन सिंह झाला. आणि सगळ्या याच्यामध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये सगळे आर्य विदेशी यहुदी लोकांना भरून ठेवलेलं आहे. नरसिंह कांशीराम म्हटले, तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. सुनो BSP वालों, ये है कांशीराम जी. तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. आणि 91 मध्ये बघा दादांनो, राजीव गांधीची हत्या तमिळच्या नावाने केली, कारण तिथं पेरियार झाला. आणि बघा दादांनो, त्यांच्यासोबत कोणी मेलेलं नाही आहेत. सुन लो, राहुल गांधी, प्रियंका गांधी और सोनिया गांधी. मेलं कोणी? काँग्रेसचं कोणीच नाही. आणि 91 मध्ये नरसिंहराव रामटेकमधून निवडून आल्यानंतर प्राईम मिनिस्टर झाला. गेट करार करून शेतकऱ्याच्या जमिनी गहाण ठेवलं, देशाला गहाण ठेवलं, कितीतरी अंडरटेकिंग विकल्या. आणि 92 मध्ये क्रिमिनल लावलं. त्यावेळेस आम्ही TV मध्ये होतो. शुभू सोरेनला टाकून ठेवलं, गव्हर्नमेंट चालवायची म्हणून, बहुमत पाहिजे म्हणून. त्यानंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल. आणि त्यानंतर 99ला मोबाईल आला. 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी झाला. त्यांनी बघा सगळ्यात अगोदर देशासाठी रक्तदानाचं पेन्शन बंद केलं. आणि त्यानंतर EVMने फ्रॉड इलेक्शन 4/9 मध्ये 13 ऑक्टोबरला काय म्हटलं सुप्रीम कोर्ट, इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. आणि 14 मध्ये बघा कोण निवडून आले. आणि 14 मध्ये पेगासस आल्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील शिवसेनेचे, आणि हा आपला त्याचा पोरग रातोरात टोपी बदलली. आणि भीमा कोरेगाव करून हा मिलिंद एकबोटे, हा आंब्याने पोरग तयार करणारा हा गुरुजी, आणि करणारा शरद पवार, बिटनेस शरद पवार, आणि करणारा हिटलरचा औलाद फडणवीस. टॅलेंटेड लोकांना 5-5 वर्ष जेलमध्ये ठेवले. त्यात प्रकाश आंबेडकर जावे, तेलटुंबे साहेब, PhD केले लोक, काही एज्युकेट लोक मरून गेलेत बिचारे. बघा किती क्रूर लोक आहेत हे. आणि 19 मध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलं इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ 5% मशीन काढायचा आणि VVPATनं व्होटिंग कंट्रोल युनिटने टॅली केलं. सांगा 373 ठिकाणी फ्रॉड. आणि 20 मध्ये 20 लाख मशीन गायब आहेत. 23 मध्ये यांनी 2 पोरांना पाठवलं दादा, एक मुलगा आणि मुलगी BJPचा. इंडिया अलायन्सने आउट केलं. आणि बघा दादांनो, त्यानंतर यांनी कायदा केला, जो कोणी फायनान्शियल बोलेल गव्हर्नमेंट त्याला 9 महिने जेल. आणि सांगितलं पोलीसवाल्याला पॉवर दिलं, तुम्ही मारा, करा, काही करा, फुल पॅन्टचा हाफ पॅन्ट. आणि यांच्या 100 संघटना आतंकवादी संघटन. कारण हे लोक आता निरपराध लोकांची हत्या, कारण यांना नंगा साधूपासून संविधान बनवून लोकांचं राज्य आणायचे. 24ला भूषण गवईने सांगितलं सबको पर्ची देना है. आणि 18 एप्रिलला, आणि 19 तारीख होती भूषण गवई साहेबांची, आणि 18 एप्रिलला हा दत्ता, आताचा खन्ना आणि दत्ताने इलेक्शन कमिशन बनवा. तो म्हणतो साहब VVPAT की पर्ची नहीं दे सकते क्योंकि उसकी इंक निकल जाती है. क्या रे, देश के लोगों विश्वास नाही आहे क्या? आणि 19ला मशीनबद्दल काही बोलले नाही. आणि 24ला म्हणतो
सेकंड आणि थर्डवाल्यांनी रिकाउंटिंग करायची आणि सिम्बॉल लोडिंग करण्यास सगळ्यांनी हजर राहायचं. बघा दादांनो, वोटर लिस्टपासून यांनी फ्रॉड केलं, नोटिफिकेशनसुद्धा काढलं, मेरी मर्जी. पहिला हार्ड कॉपी 2 महिन्या अगोदर मिळायची, आम्ही चेक करायचो माझा नंबर आहे की नाही, नसतं तर ॲड करत होतो आणि मेरे लोकांचं नाव काढत होतो. आता जेव्हा इलेक्शन झालं, वोटर लिस्ट हार्ड कॉपी दिलीच नाही, त्यामध्ये मेलेल्या लोकांचं नाव होतं आणि जिवंत लोकांचं नाव काढून टाकलं. त्यानंतर आयडेंटिफिकेशन नंबर दिलं नाही. तिसरा, दिवसभरात किती लोकांनी व्होटिंग केलं ते सुद्धा सांगितलं नाही, सिलिंगसुद्धा केलं नाही. त्यानंतर मशीन बदलवल्यात, पण त्याच्यातही 538 ठिकाणी फ्रॉड. म्हणजे सांगा दादांनो, आम्हाला मारण्यासाठी असे काही गैरकानून केले आहेत. कोण आहे काँग्रेस, कोण आहे BJP, कोण आहे RSS. हा जे विदेशी यहुदी निजामी मराठा हिटलरपेक्षा तुझं डिक्टेटर लोकांनी, लाल बाल पाल यांनी, काँग्रेसांनी याची स्थापना केली. बरोबर आहे, कोण बसले आहेत 50 पासून. आणि अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉड इलेक्शन घेऊन MP, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली आणि यांनी कानून केलेले आहेत. द्विपक्षीय प्रणाली, इंडिया गव्हर्नमेंट जाईल, इंडिया गव्हर्नमेंट येईल. बरोबर आहे. त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल्स, तुम्ही आम्ही सारखे. CCNPR करून तुमच्या प्रॉपर्टीला लुटणार आहेत आणि तुमचं 85 करोड 5 किलोने आणि 13 करोड पोचचं मुलं फिरत आहेत. म्हणजे 125 करोड आम्ही मरणाच्या तयारीत आहोत. शेतीसाठी शेतकऱ्याला देशद्रोही. आणि त्यानंतर बघा, बँका लुटून गेलेत. आत्मनिर्भर व्हा, किती शाळा बंद केल्या, 68 शाळा. आणि दादांनो, आज अशी परिस्थिती आली आहे, 70% गरीब लोक महाराष्ट्राचे. आज सगळ्या पॉलिटिकल लोकांना मी रिक्वेस्ट करतो, प्रबोधनकार ठाकरेचे नातू, बाळासाहेबांचे मुलं, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे, अरे महान महाराष्ट्र आहे दादांनो. 70% जनता कमवते तेव्हा खाते, नाही तर उपाशी राहतं. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. आत्मनिर्भर 5000 वर्षानंतर मला सांगा, कुठं ब्रह्मा पैदा झाला का जगाच्या पाठीवर? आज एवढा अन्याय अत्याचार करत आहे दादा. बघा, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार का हरामाचा पैसा कमवायचा धंदा. पार्टी आवडीनुसार जाते. बघा, SC ST OBCचे गरीब लोक जे आहेत राजकारणात कधी आलेत, यांना ऑर्डर ती आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टी देते. जा रे, कोणी मुसलमानच्या नावाने, कोणी हिंदूच्या नावाने, कोणी जातीच्या नावाने, कोणी देवाच्या नावाने, कोणी कशाच्या नावाने, ते जे सांगतात ते करतात आणि आतंकवाद करून दंगा पैदा करतात आणि जे गरीब लोक आहेत निरपराधांची हत्या करतात. आणि जगाच्या पाठीवर असं राजकारण कुठं आहे का? त्यानंतर ती म्हणते, बघा, सम्राट आहे, शिक्षणाचे सम्राट, डिमेटोचे सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, कारखान्याचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, आणि त्यानंतर राजकारणाचे सम्राट, काका, मामा, चाचा, चाची, 6 पार्ट्या यांच्या घरात, सगळे रिलेटिव्ज. हरामाचा पैसा आहे ना. आणि त्यानंतर बघा, ही जी बाई म्हणते फडणवीसची, सगळ्यांना वेश्या व्यवसायाचं सर्टिफिकेट द्या, आणि तो दारुड्या पेक्कड म्हणतो 12वी नापास. आमच्या बायांना 1500 रुपयात विकून टाकलं, सांगा. आणि आपला हा म्हणतो भागवत, माझ्या लोखंडाचा आहे, कधी लग्न तर केलं नाही, 3 पोरं करा, म्हणजे वेश्या व्यवसाय. आणि एवढे अन्याय अत्याचार करताय दादांनो. 114 गोंडगोवारीला मारला, नागपूरला घाटकोपरला मारला, 11 निरप लोकांना. खैलराजी कांड, गोपीनाथ मुंडेचं खून केलं कारण जज लोयाला मारायचं होतं म्हणून. सांगा दादांनो, निरंजन टकले लिहिलं आहे, जज लोया नागपूरला मारलं 14 मध्ये. त्यानंतर हेमंत करकरे 11, 12, 13चं बॉम्बस्फोट, ते साध्वी आतंकवादी आणि तो जोशी. मुश्रीफ साहेबांनी लिहिलं आहे, हेमंत करकरेचा खून हे यांनी केलं, भारतात ते गोळी लागले, हा ना उज्ज्वल निकम, बैमान शिवाजीचा औलाद. मुश्रीफ साहेबांनी लिहिलं आहे. पानसरेला मारलं, नरेंद्र दाभोलकरला मारलं, कर्नाटकमध्ये आमच्या बहिणीला गोळीनं मारलं. किती अन्याय अत्याचार. तुमचं शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. तुम्हाला मानसिक गुलाम करून ठेवलेलं आहे. शेतकरी देशद्रोही, कृषीप्रधान देश, मुसलमान आतंकवादी आमच्यावर 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये होतोय. एक हाती सत्ता गाजवताना हरामखोरा वामन मेश्राम 77 पासून आतंकवादी संघटन करून खोटा आदिवासी म्हणतो. त्यांचं सुद्धा नुकसान केलं. कुठं आहे एसटीच्या जागा, कुठं आहेत का?
आणि हा आतंकवादी सगळं चवळीचा, आणि आता एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे, तोंडातनं आवाज काढत नाही आणि म्हणतो 9 मेला जेल भरो आंदोलन. तोंडातनं आवाज काढत नाही. ज्या नेहरूच्या रखेले बाबासाहेबचं खून केलं आणि लोकांना मूर्ख बनवून याने महाराष्ट्रातल्या SC ST OBC लोकांचं खूप नुकसान केलेलं आहे का जगामध्ये असं कुठं आहे? आमची आई खोटी त्याची काय खरी. 31 खासदार आर्य यहुदी निजामी, 4 देशद्रोही ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेले, 6 बाबासाहेबाचे देशद्रोही लोक पॅन्थरचे, आणि त्यानंतर 7 शंकरराव चव्हाण त्याच्या पोरासारखे आदर्श घोटाळ्यासारखे दलाल. आणि त्यासाठी आता मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, एकच पर्याय ते म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि मरेंगे मिटेंगे EVM को हटाने के लिए जन आंदोलन करके अपने माँ बेटी बहन बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव के बलिदान करेंगे. आझादी की तीसरी लढाई. या दादांनो, मी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि कोल्हापूर आणि साताऱ्याच्या लोकांना सांगतो, महाराजांना, अरे काही 70 लोक बिचारे मेहनत करतात तेव्हा जेवायला मिळते. अरे काही विचार करा. या एवढा पैसा या देशामध्ये मापलवारकडे 3000 करोडची प्रॉपर्टी. ऋषी सुनेक पडल्यानंतर 10,000 वर्षाचं बळीचं एवढं पैसा. हा सगळ्यात श्रीमंत स्टेट आहे. दया माया करा. गोरगरीब, गरीब मराठा, गरीब OBC, गरीब मुसलमान, गरीब SC STचे लोक, प्रत्येक समाजामध्ये मनुवादी लोक तयार झाला. झोडपून काढा या लोकांना. आणि पोरांनो, अनप्लॅट पोरांनो, विचारा या आमदार खासदारांना, माझं शिक्षण कुठं गेलं, नोकरी कुठं गेली. चला दादांनो, परत संत आणि याची भूमी आहे, याला सोन्याची चिडी करूया. सगळं मानवतावादी संविधानवादी लोकांना एकत्र या. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये आपण गोरगरिबांना न्याय देऊया. पैशाची काही कमी नाही, खूप पैसा या देशात. सगळ्यात जगातला श्रीमंत महाराष्ट्र आहे आणि भारतातला महाराष्ट्र आहे. 9 स्टेटला पालू शकतो. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आझादी की तीसरी लढाई.